श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंड RTO कडून आकारला जातोय। हा दंड रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन नवसंघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना दिले। नाशिक जिल्हा व शहरात आमची संघटना कार्यरत आहे, तरी आमचा मुद्दा पालकमंत्री दादा भुसे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये मांडावा, तसेच आमच्या रिक्षा चालकांना न्याय मिळावा अशी विनंती देखील पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे नवसंघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मी समाधान आहे नवसंघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला नियोजन बैठकीत आलेले सर्व शासनातील नेते मंडळी, मंत्री, आमदार, खासदार यांची इथं नियोजन समितीची बैठक होती। त्या बैठकीत आमचे नाशिक युवा जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष रुपेश पालकर साहेब यांनी आम्हाला इथं दादा भुसे साहेबांची भेट घडवून दिली। जो आमचा रिक्षा चालकांच्या संदर्भात 50 रुपये प्रतिदिन दंड आकारणी केली जाते शासनाकडून, ती मागणी होती का ती रद्द व्हावी, यासाठी आम्ही निवेदन दिले अगोदर कलेक्टर ऑफिसला। तर तेच निवेदन आता आम्ही दादा भुसे साहेबांना दिलं आहे का पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्याच्यात तुम्ही लक्षवेधी मांडून रिक्षा चालकांवर जे होणारा जो अन्यायकारक दंड आहे तो रद्द करण्यात यावा। यावेळी नितीन मुर्तडक, सतीश गायकवाड, दत्ता लासुरे, प्रसाद घोटेकर, अमजद खोत यांसह तसेच नवसंघर्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक।